सतनमो जी आदेश गुरु जी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहेब को आदेश गोरक्षनाथ बाबा को आदेश अलग निरंजन आदेश। आजच्या व्हिडिओमध्ये ग्रहणाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न आहे। पहा, आजच्या भागामध्ये दिली जाणारी जी माहिती आहे, उद्या जे येणारं चंद्रग्रहण आहे, याच्याबरोबर वर्षामध्ये येणारे जेवढे काही ग्रहण असतील ह्या सर्वच ग्रहणाच्या काळामध्ये किंवा ग्रहणाच्या दिवसांमध्ये उपयोग येणारी माहिती तुम्हाला नक्कीच ठरणार आहे। आपल्या शास्त्राप्रमाणे ग्रहण काळ किंवा ज्याला आपण ग्रहण पर्व म्हणूया, या ग्रहणाच्या काळामध्ये जप, पुण्य किंवा दान किंवा साधना, अनुष्ठान या सर्व गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपल्या धर्मामध्ये आहे आणि हे शास्त्राप्रमाणे वर्णित सुद्धा आहे। या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही जप सिद्ध करत असाल किंवा एखादं कवच याची सिद्धी करत असाल किंवा एखादा मंत्र याला तुम्ही सिद्ध करत असाल, तर अशा या ग्रहणाच्या काळामध्ये केली जाणारी कोणत्या पद्धतीचे अनुष्ठान असेल, सिद्धी असेल, याची ताकद हे इतर दिवसांच्या तुलनेमध्ये केलं जाणाऱ्या कोणत्याही तपापेक्षा, अनुष्ठानापेक्षा 50 पटीने अधिक आपल्याला पाहायला मिळते। शिवमहापुराणच्या विश्वेश्वर संहिता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ग्रहण पर्वाचे कालखंड किंवा या ग्रहण पर्वामध्ये केले जाणारे साधनेचे काय पुण्यफल आहे याचे वर्णन आपल्याला पाहायला मिळते। शुद्धात्मनम शुद्ध दिने पुण्यम समफलम विदु तस्माद दशगुणम ज्ञेय रवि संक्रमणे बुधा विषुवे तदस्य गुणमयने तदस्य स्मृतम तदस्य मृग संक्रांतराव तच्चंद्रग्रहणे दशा। म्हणजे शिव महापुराणच्या अनुषंगाने की मकर संक्रांतीमध्ये केले जाणारे कोणतेही पुण्य आवाहन असेल, म्हणजे कोणत्या पद्धतीचे साधना, अनुष्ठान, कर्म असेल, जप असेल, तर या दिवसापेक्षा चंद्रग्रहणाच्या दिवशी केले जाणारे जे काही कार्य असेल, जे देवतेप्रती असेल, दान धर्म पुण्याविषयी असेल, अनुष्ठान साधनेविषयी असेल, तर त्याचे पुण्याचं महत्त्व हे त्यापेक्षा 10 पटीने अधिक वाढवून दिलेले आहे किंवा 10 पटीने त्याचं पुण्य हे आपल्याला लाभणार आहे, असे वर्णन सुद्धा आपल्याला विद्येश्वर संहितेमध्ये पाहायला मिळते। म्हणून उद्याच्या येणाऱ्या या चंद्रग्रहणाच्या कालखंडामध्ये आपण निश्चितपणे कोणत्याही पद्धतीचं जप, जे तुमचे इष्ट आराध्य असेल त्यांचा जप असेल किंवा त्यांच्या मंत्राची सिद्धी असेल, कवच एखादा पाठ तुम्हाला करायचं असेल, म्हणजे कवच हे तुम्हाला सिद्ध करायचे असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे अनुष्ठान तुम्हाला करायचे असेल, तर या चंद्रग्रहणाच्या परिणामी तुम्ही अवश्य करायलाच पाहिजे। याशिवाय या ग्रहण कालखंडामध्ये आपण जे दान करतो, या केलं जाणाऱ्या दानाला सुद्धा अनेक पद्धतीने महत्त्व म्हणा किंवा त्याची येणारी जी फलश्रुती आहे, जे दान केल्यानंतर आपल्याला प्राप्त होते त्याचं पुण्यफल, याची सुद्धा आपल्याला प्राप्ती ही अनेक पटीने वाढवून या ग्रहण कालखंडामध्ये मिळते। कारण ग्रहण कालखंडामध्ये केले जाणारे कोणत्याही पद्धतीचं दान असेल त्याच्यापासून आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते, असं सुद्धा महत्त्व हे शास्त्रामध्ये वर्णित आहे। मग दान कोणतंही असू द्यात, जे दान तुम्ही पुण्याची प्राप्ती मिळवण्यासाठी करत असाल त्याची पत किंवा त्याची पट हे तुम्हाला 50 पटीने सुद्धा अधिक वाढवून मिळणारी आहे। मग तुम्ही दान कोणते करावे किंवा तुम्ही दान कोणते करू शकता, ज्याता शक्ती मित्र म्हणेल, मग ते अन्नदान असेल, धान्याचं दान असेल, कपड्यांचं म्हणजे वस्त्रदान असेल किंवा गौदान ज्याला आपण म्हणतो गाईचं दान देणं, या पद्धतीचे दान असेल, त्यामुळे अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारे दान तुम्ही करू शकता। शेवटी प्रत्येक दानाला एक महत्त्व आहे, प्रत्येक दानापासून मिळणारी जी फलश्रुती आहे ती सुद्धा वेगवेगळी शास्त्रामध्ये वर्णित आहे। त्यामुळे यथाशक्ती यथामती जसं तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने तुम्ही त्या दान धर्म करण्यास सुद्धा प्रयत्न करा। समजा काही अनाथ आश्रम असतात किंवा अशा काही शाळा असतात, यांना सुद्धा तुम्ही दानाच्या स्वरूपामध्ये देणगी जरी देत असाल तरी सुद्धा त्याची फलश्रुती उद्याच्या चंद्रग्रहणाच्या कालखंडामध्ये येणारी ही निश्चितपणे शुभ मानली जाते। त्यामुळे जसा होळी किंवा होळीची रात्र ही जसा सिद्ध मुहूर्त आहे आणि तो सिद्ध मुहूर्तच आहे, तो सिद्ध मुहूर्त समजलाच जातो, त्याच अनुषंगाने ग्रहणाचा जो काळ असतो म्हणजे ग्रहणाचा जो वेळ असतो तो सुद्धा स्वयंसिद्ध मुहूर्त आहे। ज्या व्यक्तिरेखींनी शाबरी कवच किंवा बजरंगबाणची दीक्षा ही माझ्याकडनं घेतलेली आहे, त्या सर्वांना मित्र अनुमोदित केलेलं आहे की त्यांनी या होळीच्या रात्रीमध्ये किंवा आता या चंद्रग्रहणामध्ये निश्चितपणे बजरंगबाण असेल किंवा शाबरी कवच असेल हे तुम्ही सिद्ध करायचेच आहे। या व्यतिरिक्त ज्यांना कोणता मंत्र सिद्ध करायचा असेल तर तुम्ही तुमच्या इष्ट आराध्य देवतेचा मंत्र सुद्धा सिद्ध याच्यामध्ये करू शकता। खास करून या ग्रहण कालखंडामध्ये बीज मंत्र सिद्ध करणं हे खूप फायदेशीर ठरते। आता तुम्ही म्हणाल बीज मंत्र म्हणजे काय? पहा, तुमचे जे इष्ट असतील, आराध्य देवता असतील, प्रत्येक देवी देवतांचा एखादा बीज मंत्र किंवा एखादा बीज हा एका मंत्राच्या पूर्वी लागलेला असा मंत्र तयार झालेला असतो। मग कोणत्या ना कोणत्या देवीचा एखादा बीज मंत्र निश्चितपणे असतो, तर या बीज मंत्राची सिद्धी खऱ्या अर्थी ग्रहण कालखंडामध्ये करतात। दुसरं शास्त्र असं सुद्धा सांगते की शाबरी मंत्र या ग्रहण कालखंडामध्ये खूप लवकर सिद्ध होतात। पहा, मी यापूर्वी पण म्हटलं आहे, आज इथेच म्हणत आहे की शाबरी मंत्र ही खऱ्या अर्थी एका गुरुकडनं शिष्याला दिली जाणारी ही प्रणाली आहे। त्यामुळे शाबरी कवच हे तुमच्याकडे जे ओरिजिनल आहेत किंवा डुप्लिकेट आहेत त्याच्यामध्ये शहनिशा करत बसण्यापेक्षा जे तुम्ही तुमचे इष्ट आराध्य देवता असेल त्यांचा तुम्ही मंत्र हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करा। नाही जमलं तर ओम शिव गोरक्ष योगी हा नाथांमधील गोरक्षनाथांचा सिद्ध मंत्र आहे, याची जरी तुम्ही सिद्धी करत असाल तरी सुद्धा याचं पुण्य म्हणा किंवा याच्यापासून मिळणारी फलश्रुती निश्चितपणे अथांग समुद्रासारखी आहे। त्यामुळे प्रयत्न करा, जे तुमचे इष्ट आराध्य देवत असेल त्यांचे तर तुम्ही मंत्र जप कराच। याशिवाय तुम्ही नवनाथांमधील ज्या नाथांना मानत असाल, ज्या नाथांची तुम्ही भक्ती करत असाल त्या नाथांचा जप करा। मग भले ते बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज असो, गोरखनाथ महाराज असो किंवा कानिफनाथ महाराज असो, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही या ग्रहण कालखंडाचा किंवा या सिद्ध मुहूर्तांचा लाभ अवश्य घेऊ शकता।
त्यामुळे सर्वांनीच प्रयत्न करा, जे पाठ असेल, जे कवच असेल, जे मंत्र असेल किंवा जी सिद्धी तुम्हाला करायची आहे, मंत्राची असेल, तंत्राची असेल किंवा यंत्राची असेल, ती या होळीच्या रात्री किंवा या होणाऱ्या ग्रहणाच्या कालखंडामध्ये करण्याचा निश्चितपणे याची फलश्रुती ही अनेक पटींतर वाढवून मिळेलच आणि जे तुमचे इप्सित आराध्य दैवत असेल यांचा सुद्धा आशीर्वाद हा तुम्हाला भेटणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना या होळीच्या म्हणजे ज्या होळी पौर्णिमेच्या शुभेच्छाही देतो आणि अवश्य तुम्ही ही होळीची रात्र आणि उद्याचे येणारे जे चंद्रग्रहण आहे, भले ते भारतामध्ये दिसणार नसेल परंतु त्याची फलश्रुती ही ग्रहणाच्या कालखंडामध्ये भेटणाऱ्या फलश्रुतीप्रमाणेच असणार आहे, हे ग्राह्य तुम्ही पकडा। त्यामुळे उद्याचं जे चंद्रग्रहण होत आहे थोडक्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3:30 या दिवशी होणाऱ्या या चंद्रग्रहणामध्ये तुम्ही अवश्यपणे मंत्र किंवा अनुष्ठान किंवा कवच किंवा बीज मंत्राचं अनुष्ठान कोणतेही अनुष्ठान असेल हे अवश्य करण्याचा प्रयत्न करा। तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जसा चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला तसाच हे चॅनल इतरांपर्यंत सुद्धा पोहोचले। तर चला भेटूया लवकरच नवीन माहितीसह नवीन भागामध्ये। तोपर्यंत सर्वांना सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश।